अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान समाज कल्याण विभागाने चर्मकार समाजाला रोजगार आणि जोडधंद्यांसाठी दिलेले लोखंडी स्टॉल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की एकीकडे समाज कल्याण विभाग अनुसूचित जातीच्या चर्मकार समाजाला रोजगार निर्मितीसाठी लोखंडी स्टॉल पुरवतोय, तर दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन ते स्टॉल निष्कासित करून तोडून टाकतायत. ही शासनाच्याच दोन विभागांमधील विसंगती असून यामुळे चर्मकार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. गठाई कामगारांना मिळालेले हे स्टॉल त्यांच्या उपजीविकेचे साधन होते, जे आता महानगरपालिकेच्या कारवाईमुळे हिरावले गेले आहेत. या दुहेरी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या महासंघाने ही अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते ही कारवाई म्हणजे गरिबांवर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर केलेला अन्याय आहे आणि या विरोधात त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. कारवाईला विरोध करताना काही नागरिक इथे जमलेले आहे. मनपाची अतिक्रमणाची कारवाई मोहीम एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे नागरिक काय म्हणत आहेत जाणून घेऊया. आपण आता सर्वात प्रथम हे सांगतो का आम्ही अतिक्रमणग्रस्त किंवा अतिक्रमणाला कारवाईचे विरोधक नाही आहे. आम्ही आहोत चर्मकार समाजाचे. आपण पाहत असाल, आपण लहान असाल तेव्हापासून पाहत असाल, चर्मकार समाज हा प्रत्येक ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्यात सडकेच्या बाजूला गटाईचं काम करतो. आमचा परंपरागत हे आहे. आता आपण पाहता या पावसात आज पाऊस चालू आहे, योगायोगानं आमचा गटाई कामगार अजूनही ज्यांना स्टॉल मिळालेला नाही तो आजही पावसात उन्हातानापासून वाचला पाहिजे. त्यामुळे शासनाने एक योजना काढली होती, गटाई स्टॉल योजना, आणि हा गटाई स्टॉल आमच्या चर्मकार समाजाला दिला. चर्मकार समाजाला दिल्याच्या नंतर आज मगरूर काही अधिकारी हे स्वतःच्या मर्जीप्रमाणे समाज कल्याणच्या म्हणा किंवा त्या महानगरपालिकेच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या मनमानी कारभारामुळे चुकीने आज तो 80,000च्या जवळपास स्टॉल आहे शासनाने आम्हाला दिला आणि त्याच्यावर कारवाई करताना अक्षरशः शेकडो स्टॉल पूर्ण चपकून टाकले. हे चुकीचं आहे. जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे गेलो ते म्हणे आमचा विषय नाही, समाज कल्याणचा विषय आहे. समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला आम्ही आता भेटून आलो. समाज कल्याणचे अधिकारी म्हणते अक्षरशः चुकीची पद्धती आहे. हे शासनाचे स्टॉल त्यांनी चपकवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांना नाही. महानगरपालिका समाज कल्याणावर ढकलत आहे, समाज कल्याण महानगरपालिकेवर ढकलत आहे. आमचा शासनाला एक प्रश्न आहे का जर तुम्हाला आम्ही तर मागतलेच नव्हते, तुम्ही शासनाने आमच्यासाठी ह्या तानापासून वादळापासून आमचा संरक्षण व्हावं याकरिता तुम्ही आम्हाला स्टॉल दिले. आम्ही तुम्हाला मागितले नव्हते. आमचा तर गटाई कामगार चर्मकार समाजाचा जो माणूस आहे तो आजही उघड्यावर धंदा करायला तयार आहे, कारण की आमचे पूर्वजापासून हा व्यवसाय चालत आला. आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं आमचा गटाई कामगार हा या स्टॉलच्या भरोशावर नव्हता. हे तर तुम्ही दिला आम्हाला स्टॉल. आमचा तर गटाई कामगार आज त्याच्यावर उदरनिर्वाह होता. आज आमचे लेकरं त्या गटाई कामगाराच्या भरोशावर ते आम्ही जे चपला जोडे शिवतोय त्याच्या भरोशावर आमचा व्यवसाय आहे आणि आमचे लेकरं उद्या चलून चांगले क्लास 1 अधिकारी झाले पाहिजे. म्हणूनच आम्हाला हे स्टॉल उपलब्ध शासनाने करून दिले. माझा प्रश्न आहे समाज कल्याणला आणि त्या महानगरपालिकेला का जर तुम्हाला हे खरोखर आज तुम्ही एक शेकडो स्टॉल असे चपकून टाकले तर पर्यायानं आमचं नुकसान नाही झालं. हे नुकसान जे आहे शासनाचं नुकसान आहे. आज एक स्टॉल 80,000चा आहे. माझा शासनाला प्रश्न आहे, जर तुमचं एवढं नुकसान करायचं होतं तर तुम्ही दिले कशाला? महत्वाचा विषय आहे का तुम्ही स्टॉल दिले कशाला? लाखो रुपये त्याच्यात तुम्ही करोडो रुपये तुम्ही त्याच्यात गुंतवले. आज हा जनतेचा प्रश्न आहे, पैसा आहे. त्याच्यामुळं आम्ही या कारवाईचा जाहीर निषेध करतो आणि आमचा एकच प्रश्न आहे, जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर आम्हाला आजच सांगा. आम्ही ह्या शासनाला स्टॉल आम्ही आमचे परत करून देऊ. चर्मकार समाज गरीब आहे, त्या गरीबाला समाज कल्याण मधून स्टॉल भेटलेला आहे आणि तुम्ही जर स्टॉल देता आणि ते वापस घेता, हे तुमचं काम चुकीचं आहे शासनाचं. तर तुम्हाला द्यायचं होतं तर मग वापस खाऊन घेऊन आले आणि यांना प्रामाणिकपणे जगू द्या. याच्या स्टॉलच्या भरोश्यावर यांचं पोरापारांचं पोट आहे, त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि
आणि आज जे अतिक्रमण मध्ये त्यांचं नुकसान होऊन राहिलं, शासनाचं नुकसान आहे, त्यांचंही नुकसान आहे, तर असं नुकसान कुठपर्यंत तुम्ही सहन करणार आहे? म्हणून आम्हाला एवढं विनंती आहे, माझ्या समाजाचं नुकसानी झाला पाहिजे आणि शासनाने जे खोके दिले आहे त्याचाही नुकसानी झाला पाहिजे, हेच आम्हाला बोलणं आहे. आदरणीय माननीय बबनराव जी घोलप जब समाज कल्याण मंत्री थे, उनका मंत्रालय 50 बार 200 बार मैं उनको समझा बोल के निवेदन दे दे के हमारे आकोड़ी जी थे, उनको ये योजना बोले कि भाई हमको गड्ढा इंस्टॉल होना, ये घोलप साहब ने लागू करा है। हाँ, वो क्यों लागू करा है कि भाई गड्ढाई करने वाला फुटपाथ पे बैठे रहता रात दिन धूप में ताप में, लेकिन महानगर पालिका का ये अन्याय चालू है। 80% लोग उसमें खोटे हैं, लेकिन जो सच्चे हैं उनको तो तराश मत दो। जब हम तुमको प्रमाण पत्र दे रहे कि भाई हम तुमको क्या नाम का जाति का प्रमाण पत्र होना, हाँ, जब समाज कल्याण का प्रमाण पत्र है कि इनको हमने स्टॉल दिए धंधा करने के लिए, हम उसमें कोई धंधा तो नहीं, जूते चप्पल ही सुधार रहे हैं और क्या कर रहे हैं। अब नहीं गुजारा होता तो कोई दुपट्टा बेच लेता, कोई कुछ बेच लेता, कोई चड्डी बनाने बेचता, तो वो जोड़ वैसा तो करेगा ही ना। वो बाल बच्चे के लिए क्या हम जूते चप्पल दे रहे तो हमारे बच्चे नहीं वही करने के। गटाई स्टॉल धारकांना जे संकट आलेलं आहे त्याचा आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष निलेभाऊ जामटे, तसेच आपले शांभाऊ आकोडे, तसेच भालचंद्रजी रिटे, दिलीप वर्जे साहेब आणि मी दिलीप वाजगे, माझा असा विषय आहे का जे समाजावर 10 स्टॉल दिलेले आहे समाज कल्याण मार्फत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये आहे आणि जे इतर स्टॉल लागलेले आहे आम्ही त्याबद्दल पाठपुरावा समाज कल्याणला केलेला आहे आणि आमची जेवढ्या लोकांना स्टॉल मिळाले आहे त्या संदर्भात आम्ही सगळ्या समाज कल्याणला पत्रव्यवहार करून प्रत्येक जणाची लिस्ट दिलेली आहे। त्यानुसार तुम्ही आमची कारवाई की थांबा, अन्यथा अवैधिक जे स्टॉल असेल त्याला आम्ही अनुमती देत नाही आणि समाज कल्याण पण देत नाही। बरोबर आहे, तो विषय आमचा नाही आहे, परंतु आमच्या समाजावर जो होणारा अन्याय हा थांबला पाहिजे। अन्यथा आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हे अतिक्रमण उद्यापासून जर थांबलं नाही तर हे जन आंदोलन पुरा महाराष्ट्रामध्ये पेटेल, एवढी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विनंती करतो आपल्या चॅनल मधून। स्टॉल आहे ज्यांना जे समाज कल्याण म्हणून मिळालेले स्टॉल होते हो, ते विकण्यात आले अक्षरशः दुसऱ्या लोकांना। ज्यांनी विकले आहे ते पहिलंच भोगोड्यासारखे नोटीस लागली का उचलून घेऊन जातात आपल्या घरी आणि अतिक्रमणची कारवाई झाली का घेऊन येतात, पण याच्यावर कळोखोल कारवाई की झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे। हे समाज कल्याण अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे कोण विकलेले आहे, कोण धंदा करत आहे, कोण व्यवसाय करत आहे, त्यांना हात लागता कामा नाही आहे, त्यांना हात लागता कामा नाही आहे अशी आमची नम्र विनंती आहे।